क्रमागत सम विषम व नैसर्गिक संख्यांच्या सरासरीवरती आपल्या परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जात असतात. तशाच टाईपचा प्रश्न आपण आज बघणार आहे. बघा काय दिलं, ए बी सी डी व ई या 5 क्रमागत सम संख्यांची सरासरी 66 आहे, तर बी व ई या संख्यांचा गुणाकार किती. आता लक्षात ठेवा, ज्या काही सम संख्या असतात क्रमवार, त्यांची सरासरी ही मधली संख्या असते. क्रमवार सम संख्या दिलेल्या असल्या, क्रमवार विषम संख्या दिलेल्या असल्या किंवा क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेल्या असल्या, कधीही त्यांची सरासरी ही मधली संख्या असती. मग सरासरी 66 म्हणल्यावर मधली संख्या किती असणार रे, तर 66. सी ची किंमत आली 66. आता सम संख्या आहे, मग सम संख्येमध्ये फरक कितीचा असतो, 2चा. म्हणजेच डी असणारे 68, ई असणारे 70, बी असणारे बघा 64 आणि ए असणारे 62. आता त्यांनी काय सांगितलं, तर बी व ई चा गुणाकार काय असणार, म्हणजेच आपल्याला 64 आणि 70 काय करावं लागणार आहे, गुणाकार. 64 आणि 70 जर आपण गुणाकार केला तर आपलं या प्रश्नाचं उत्तर येतं बघा 4480. आता अशाच टाईपचे जे काही प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जात असतात ते प्रश्न आपण डिटेलमध्ये घेत असतो आणि अशाच प्रश्नाच्या तयारीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी दिलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय.